ओम नमः शिवाय. नुकताच मी श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त भांड्याचा वापर करून एक 3D शिवलिंग रांगोळीचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. त्याला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सगळ्यात आधी यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. तर आपल्याला लागणार आहे घरातील कोणताही एक छोटा पेला किंवा वाटी, एक ब्रश, काळी रांगोळी, पांढरी रांगोळी आणि तुमच्याकडे अवेलेबल असणारी कोणतीही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची फुले. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडंसं खाद्यतेल. तुम्ही कुठलंही तेल इथे वापरू शकता. शेंगदाण्याचं तेल, मोहरीचं तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा तुमच्या घरामध्ये जे कुठलं तेल अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. सगळ्यात आधी आपण जो पेला घेतला आहे त्याला ब्रशच्या सहाय्याने बाहेरून हलकेसे तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे रांगोळी भांड्याला छान घट्ट चिकटून राहते. आता या पेल्यावर काळी रांगोळी सर्व बाजूंनी एकसारखी भुरभुरायची आहे, जेणेकरून पूर्ण पेला काळ्या रंगाने झाकला जाईल. जर तुमच्याकडे काळी रांगोळी नसेल तर तुम्ही काळ्या रांगोळीऐवजी घरातला गुलाल, काजळ किंवा फेविकॉलमध्ये काळा ॲक्रेलिक कलर मिक्स करूनही हा बेस तयार करू शकता. त्यानंतर देवघरासमोर किंवा पाटावर हा पेला उलटा करून व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे. अगदी सुंदर आणि उठावदार नैसर्गिक शिवलिंगाचा 3D आकार तयार झाला आहे. आता आपण शिवलिंगाच्या खालची बैठक म्हणजेच शाळुंका तयार करूया. यासाठी शिवलिंगाच्या भोवती पिवळ्या झेंडूच्या पाकळ्या गोलाकार पद्धतीने पसरवून द्यायच्या आहेत. त्यानंतर पुढे जलधारीचा म्हणजे अभिषेकाचे पाणी वाहून जाण्याचा जो मार्ग असतो त्याचा आकार देण्यासाठी पांढऱ्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला आहे. माझ्याकडे जी फुले अवेलेबल होती त्यापासून मी या शाळुंका तयार केल्या. तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे जे कुठली फुले अवेलेबल असतील त्यापासून तुम्ही या शाळुंका तयार करू शकता. यानंतर शिवलिंगाच्या माथ्यावर महादेवांना अत्यंत प्रिय असणारे ताजे त्रिदल बेलपत्र आपण मनोभावे अर्पण करूया. यानंतर शिवलिंगावर हळूवार हाताने पांढऱ्या रांगोळीने किंवा चंदनाने 3 आडव्या रेषा काढायच्यात, म्हणजेच त्रिपुंड काढायचं आहे. त्रिपुंड काढण्यासाठी मी आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असणाऱ्या इयरबड्सचा वापर केला आहे. पांढऱ्या आणि पिवळ्या फुलांच्या कॉम्बिनेशनमुळे ही रांगोळी खूपच मनमोहक दिसते. अशा प्रकारे आपली ही सुंदर अशी शिवलिंग रांगोळी तयार झाली आहे. रांगोळीच्या दोन्ही बाजूंना पांढऱ्या रांगोळीने ओम असं लिहिलं आहे. महादेवांची पूजा असो वा कोणताही सण, ओम हा प्रत्यक्ष ईश्वरी शक्तीचे प्रतीक आहे. रांगोळीत तो काढल्याने पूजा पूर्ण आणि सिद्ध मानली जाते. मुख्य दरवाजासमोर किंवा देवघरापाशी ओमयुक्त रांगोळी काढल्याने घरामध्ये शांती आणि ऐश्वर्य टिकून राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. रांगोळीच्या कडेला ओम काढल्यामुळे केवळ डिझाईन सुंदर दिसत नाही तर त्यातून संपूर्ण परिसरामध्ये पवित्र, भक्तिमय आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ओम नमः शिवाय. अवघ्या काही मिनिटात घरातील साध्या भांड्यांचा वापर करून अगदी अप्रतिम आणि भक्तिमय शिवलिंग रांगोळी तयार झाली आहे. श्रावण सोमवार, नागपंचमी किंवा महाशिवरात्रीला तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही सोपी पद्धत कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्ट्रोक्स बाय मेघा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.